चला आम्ही एटापल्ली मार्केटमध्ये मी केलं 2-4 लाख रुपये कलेक्शन आणि मी तर काय म्हणता एटापल्लीचे पब्लिक तर आज आपण चाललो कुठं एटापल्ली बसंती येऊन दुर्गा पूजाचा वर्गणी काढायला पोहोचलो आपण पहिला गाव एलचील। मित्रांनो हे बघा लेफ्ट मारून तुम्ही इथून निघू शकता डायरेक्ट वलगोर बोटला चेरू आणि हे बघा पोलीस कॅम्प आणि सरळा एटापल्ली आपण चाललो बरोबर। मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की एलचील पार केल्यानंतर तुम्ही थोडं सावकाश गाडी चालवावे, नाही तर हे मोठमोठ्या ट्रकाखाली पडला तर तुम्ही सीधा चपा। हे बघा एलचीलचे पहा काढला ना समीर भाऊ पकड मधून गावठी दवा काय म्हणजे खरा टेस्ट कर म्हणते अब मेरी जान में जान आया। मित्रांनो आपले पोट्टे लागेल ते एक टाइम पैसे पॉकेट मध्ये आडा तेडा ठेवून परंतु खर्रा मात्र ठेवतात का म्हणतात। पोहोचलो आपण एटापल्ली हा बघू शकता हा रोड जाते सीधा सूर्यगड लोहा खनिजाकडे आणि आपण चाललो वर्गणीकडे। झाली आपली वर्गणी स्टार्ट आहे। मग हे बघा फुटलेली वर्ण आपण को काय करणार। मग लावलं छत्तीसगड रोडावरती आपली गाडी आणि म्हटलं भावांनो चाललो तळाताळी। मग आपल्याला दिसले फ्रूटवाला भाऊ समीर म्हणे बीपीएल मध्ये का खाऊ। मित्रांनो बाजारमध्ये काय सस्ता होता की नाही होता ते माहित नाही, परंतु एटापल्ली मध्ये तरबूज लय सस्ता होता। आपण पोहोचलो मनहरीच्या दुकानामध्ये आपला नजर पडली दुल्हाचा टोपीवर। मी लावून पाहिलं टोपी, कमेंट मध्ये सांगा कसा दिसतंय टोपी लावून। मग दिसली आपल्याला रबरी नूडल्स। हे बघा एटापल्लीचे गावठी बिल्डर। मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की याला कोण कोण ओळखतं। मग आपल्याला दिसली चिमुकली बाई पेटीमध्ये खेळतात। आपल्याला भेटले भाऊ, भाऊचा हातात जिलेबी, भावा तर आपला इंस्टा फॅमिली लिंकला भाव म्हणे हाय। हे बघा एटापल्लीचे बस स्टॉप। मी एटापल्लीचे मोठमोठे कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर एटापल्लीचे बस स्टँड बनवावे, अन्यथा रस्त्यावर खूप गर्दी होतात आणि अपघात व्हायचे चान्सेस लय जास्त आहे। बघा नारळ पाणी उन्हात फिरून फिरून झालो आता पण लय ढिला। मग आपल्याला कूलर भेटला आणि घेतला आपण फुकटाचा हवा। हे बघा जादू। हे बघा 20 रुपयाने 30 रुपये वाले तरबुजाची लाट। बघा इकडे बुलडोजर बाबा आणि तिकडे रोड रोलर भाऊ। हेच देखो एटापल्ली में बाजार का दिन कसा नजारा राहते। मग चाललो आपण एटापल्ली कॉलनी मध्ये वर्गणी घ्यायला मोठमोठ्या लोकांचा घरी। दर्शन घेतलं आपण काली माताचा। आपला लय आता पुढे जायचा। लय वर्षानंतर दिसला हो आता कबूतरचे घरटे। मग दिसले आपल्याला लय सुंदरसा एक घर। आता मला का माहित ह्याच घरामध्ये आपण वर्गणी मागायला चाललो। मग दिसले आपल्याला सुपारीचे झाड। हे बघू शकता सुपारी आता लागणं सुरू आहे। समीर म्हणे घर होतो ऐसा। आम्ही म्हटलं ठीक आहे जेब में फिरते रे पैसे। हे बघा हा घराचा मालक मनोज भाऊ। भावाले मी म्हटलं भावा मी असं घर कधी बांधू शकतो का। भावा म्हणे ह्या जगामध्ये काही अशक्य नाही म्हणे, सगळं काय शक्य आहे म्हणे, फक्त मेहनत करत राहा। मग आपल्याला भेटली आपला इंस्टा फॅमिली। मग आपण सगळ्यांना पहिलं पोट भरून जुसू आणि समीर लागले लय जोरानं सुसू। पोहोचलो आम्ही एटापल्ली मार्केटमध्ये मी केलं 2-4 लाख रुपये कलेक्शन आणि मी इथं संपवतो आपला भाषण। चला मित्रांनो जय शिवराय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये।